कसा झाला आता वडापाव? कसा झाला बाबा वडापाव? चला गार्डन. हा गार्डनला पण जाऊ ना येता येता. नाही ते दुसऱ्या रॉंगेट गार्डन. चला रॉंगेट गार्डन चल. चला आज दिवसभर काय ब्लॉग नाही शूट केला. आता मी चाललोय. चला काय पिल्लू? हो पाऊस नाही तर हो पाऊस यायला लागला रे. चला रिटर्न. पाऊस यायला लागलाय. पाऊस आला तर भिजून जाऊ आपण. आम्ही बाहेर पडलो. पाऊस बाबा नाही बाबू. मग जाऊ आता. पाऊस येतो ना. हा जाऊ. इकडे पण जायचं आणि तिकडे पण. पावसामुळे सध्या खाली जास्त येणंच होत नाही. जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेस आम्ही खाली येतो. चला आता जाऊया आरतीला. कोणच दिसत नाही पावसामुळे. अजिबात गर्दी नाही मंदिरात. हा हा माझं बाळ कसं टाळ्या वाजवते. ते बघा आजी आतमध्ये नको बाळा. पाऊस येतोय. टाळ्या वाजव. खाली नाही उतरायचं. वियन दादा कुठे गेला ग? ते आता बाबा आल्यावरती मला उचलता नाही येणार. आता गार्डन मध्ये खेळ. हा बघते मी खेळ. वियन गेलाय तिकडे खेळायला. यशस्वी हलू नको पडशील. हा चल. पुढच्या याला पकड. पुढच्या याला पकड ना. चढवरती मी शिकवते. बस खाली. चल बाप्पाला जाऊ. चल बाप्पाला जाऊ. चल जायचं बाप्पाला जायचं. उतर खाली. हळूच उतर. सावकाश उतर. ये खाली. ये हळूच ये. जा खेळ. हळूच चढ. पडशील.
गोष्टी नाही करायच्या. चॉकलेट बटाटे. विहान दादा कसा वाट बघतोय बघ त्याच्या टर्नची आहे का. विहान दादा मध्ये जाऊ नको लागेल. खेळ ना, जोरात घे झोका, जोरात घे झोका. बसायचं. दादा हिला घेतो मांडीवर, यशस्वीला. हा थांब, सोड 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 सोड. खाली आता पाऊस यायला लागला त्याच्यामुळे आम्ही आलो वरती आरतीवरून. आणि त्याच्यानंतर आता इकडं व्यायाम करतो, स्टडी. बाळा उतरू नको खाली, स्टडी कर. मी जेवण बनवते. ओके, व्यायाम स्टडी करतोय. आणि यशस्वी मॅडम काय करते दाखवते तुम्हाला. यशस्वी बाहेर गेली तेव्हा जर्किंग घातलं होतं, आता जर्किंग काढून ठेवलंय मॅडमचं. यशस्वी मॅडम इकडे खेळतात. ते खेळ, हे खेळ इकडे. चल हे घे, घे स्केटिंग घे. तुला नको नको स्केटिंग? बरं नको, पण तुमच्यासोबत शेअर करते. आता मी ठरवलं डेली व्लॉग म्हणजे माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं. तर मग म्हटलं नको व्हिडिओला एक पण दिवस सुट्टी, आजचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. चला तर बघूया मी आज काय बनवले विहानसाठी आणि आमच्यासाठी आणि यशस्वीसाठी. आता मुलं म्हटली की अशी त्रास देतातच. हे बघा यशस्वी आलेली आहे आणि आता सगळे डबे वगैरे ती खाली घेणार आहे. पण आता मी तिकडे लक्ष देणार नाही, कारण तिच्याकडे जर लक्ष दिलं डबे खाली घेते किंवा पसारा करते म्हणून तर माझा स्वयंपाक राहील. त्याच्यामुळे तिला तिचं खेळू देणार आहे. फक्त एवढी काळजी घेणार की मोठे मोठे डबे किंवा एखादी धारदार वस्तू तिच्या पायावर वगैरे नाही पडली पाहिजे, तेवढी काळजी घेणार तिची. आणि बाकी इकडे माझा स्वयंपाक चालू ठेवणार. विहानचे बाबा पण येतील आता ऑफिसवरून, तोपर्यंत बेसिक तयारी करून ठेवते. चला तर मग आता दाखवते मी तुम्हाला आज काय बनवते ते. इकडे भात बनवलेला आहे आणि हा जो भात बनवलाय तो एकदम थोडासाच बनवलेला आहे. म्हणजे आपला एक पेला असतो ना, त्या पेल्याच्या अर्ध्यापेक्षा पण कमी, फक्त बाळासाठी. आणि इकडे विहानसाठी आमटी बनवलेली आहे. ओके आले यशस्वी इकडे बाई. आणि विहानला वरण बनवलंय तिखट. बरं बरं, काय झालं बाळा पायाला? काय झालं पायाला? नको बनवू मी जेवण, तुला घेऊ हे बघ ना. आणि इकडं बरं चल, कुठं जायचं? चल चल चल. काय पाहिजे तुला यातलं? काय पाहिजे? काय पाहिजे? घोडा? घोडा पाहिजे? घोडा पाहिजे? घोड्यावर बसू? स्वयंपाक करायच्या वेळेस मॅडमला खूप रडू येतं, हो ना? खूप रडू येतं ह्या मॅडमला. चला तर आता तिला घेऊनच असंच कधी कधी करायला लागतं, पर्याय नसतो.
चला आता काय करते ते दाखवते फ्रंट कॅमेऱ्याने. तर इकडे कुकरमध्ये हे बटाटे उकडायला लावते. तर कशासाठी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच. विहानचे बाबा येईपर्यंत बटाटे उकडून घेते. आता एक बटाटा यशस्वी आहे आणि मोबाईल पण आहे, त्याच्यामुळे एक हातानेच कुकरचं झाकण वगैरे लावलेलं आहे आणि यशस्वीला शिरा वगैरे बनवून खाऊ घातलेला आहे. त्याच्यानंतर आता इकडे ठेवते मी कुकर गॅसवरती. आणि लहान मुलं जर घरात असतील ना तर कुकरचं जी ही बाजू असते ना, जर शक्यतो किचन जर छोटे असतील तर, जर किचन मोठे असतील तर नाही, पण किचन जर छोटा असेल ना तर हे जे आहे ना इकडच्या साईडने कधीच ठेवायचं नाही, कारण मुलांचा काही भरोसा नाही. चुकून खेळत खेळत जर किचनमध्ये आले, म्हणजे विहान किंवा यशस्वीचा तर नाही हात पुरत पण विहानचा पुरतो, तर हे जर ओढलं तर चुकून अंगावरती कुकर पडायची भीती वाटते. त्याच्यामुळे मी शक्यतो कुकर लावताना अशा पद्धतीने लावते, जेणेकरून मुलं कुकरला हात लावू शकत नाही. कारण एकदा दोनदा असं झालं होतं, मी कुकर लावलेला आणि ते इकडच्या साईडने ठेवलेलं, तर म्हणजे ते मला रिस्की वाटलं, कारण विहान बराच वेळा यायचा, त्या याला हात लावायचा. पण ते ठीक आहे, तिथं चटका नाही बसत, पण चुकून जर ते उलट जर झालं अंगावरती तर खूप मोठं म्हणजे हानी होऊ शकते. त्याच्यामुळं मी आता कुकर लावताना तिकडच्या साईडनेच हे करते. आणि इकडे विहानसाठी वरण बनवलंय, ते मगाशी पण दाखवलं. विहानसाठी वरण बनवलं, त्याला असं मसाला मिरची वगैरे टाकून तिखट वरण खूप आवडतं. आणि विहानला छोले खूप आवडतात. छोले म्हणजे आपलं ते गावरान हरभरे वगैरे असतात ना, ते खूप आवडतात, त्याची भाजी. त्याच्यासाठी अगदी थोडेसेच म्हणजे हे हरभरे भिजत घातले होते आणि ते थोडेसेच शिजवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे यशस्वी आणि विहानसाठी भात लावलेला आहे. तर इकडं सकाळी कारलं बनवलं होतं, तर ती कारल्याची भाजी पण आहे. आणि इकडे जे बघू शकता हे आहे खोबरं. आणि आता सध्या पाऊस बाहेर पडतोय, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, खोबऱ्याला बुरा वगैरे लागतो. आणि तसंच काहीच ह्या खोबऱ्याला झालं होतं. मग मी काय करते, 8-1 दिवसातून डबे उचकून बघत असते कुठल्या डब्यात काय ठेवले आणि कुठली वस्तू खराब झाली का काय. तसंच आता हे खोबरं बघायला गेलं तर खोबऱ्याला थोडासा असं भुरा लागल्याने वाटलं. त्याच्यामुळे मी काय केलं, स्वच्छ ज्यावेळेस नळाला पिण्याचं पाणी आलं होतं त्यावेळेस हे सगळं खोबरं वॉश करून घेतलं, कारण की पूर्ण असं म्हणजे नाही का बुरा लागायला लागला होता. आणि आता हे सगळं असं चाळणीमध्ये ठेवलंय. आणि हे सगळं आता मी फॅन खाली आणि असं मोकळंच ठेवणार आहे आणि पूर्णपणे सुकून घेणार आहे, जेणेकरून हे खोबरं खराब होणार नाही. तर बघू शकता मी तर अशाच पद्धतीने करते, खोबरं खराब नाही होऊ म्हणून. आणि इकडे आता ते खोबरं रात्रभर बाहेरच राहणार आहे, त्याच्यामुळे काय केलंय, एक ताट घेतलंय, त्या ताटामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यावरती असं एक पातेलं ठेवलंय आणि त्याच्यावरती मी ही चाळणी ठेवून देणार आहे, जेणेकरून मग काय होतं, झुरळं वगैरे पाली वगैरे जर फिरत असतील तर त्या खोबऱ्यापर्यंत जाणार नाही. आणि कारण ह्या गोष्टी आपण परत लाडू वगैरे बनवले किंवा भाजीत वगैरे खोबरं वापरलं तर मुलांना पण देत असतो किंवा आपण पण खात असतो. आणि मग विनाकारण आपल्याला पण त्रास नको, मुलांना पण त्रास नको, त्याच्यामुळे मी ही केअर घेत असते. ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळा व्हिडिओ तुम्हाला सांगते, छोट्या छोट्या. काय पाणी प्यायचं, बाबा ले रे दरवाजा उघड. बाबा आले. अरे देवा, बस तिथंच बस. आले बाबा. चावी द्या द्या, कशी करते द्या. विहान अभिजित भुले नाव टाकलं तुझं. बाबा आवाज दे. बाबा बाबा आवाज दे. बाबा बाबा बोल बाबा. आता कुकर होतोय तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. वडापावची चटणी कशी बनवते मी ते दाखवते.
तर इथं मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा पूर्ण मिरच्या नाही टाकायच्या मिक्सरमध्ये, अर्धे अर्धे तुकडे करून टाकायचे, जेणेकरून त्या पटकन बारीक होतात. नाही तर पूर्ण मिरच्या टाकल्या ना मध्ये मध्ये कुकरच्या शिट्टीचा आवाज येतो. नाही तर काय होतं, पूर्ण मिरच्या जर टाकल्या ना तर त्या बारीक होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने तुकडे करून टाकायचे. झाले आवाज देते जा दादा. किती पाव आणले बाबा? यशस्वी, अरे वा वा वा, छान छान. थोडी पुढे पकड पेन्सिल, तिची तीच पकडायला लागली. तर इकडं लसूण अशा पद्धतीने जर आपण निवडून ठेवला ना तर मग वेळेवरती धावपळ होत नाही. तर आपल्याला पाहिजे तेवढा लसूण घालायचा. याच्यामध्ये आल्याचा एवढा तुकडा टाकलाय. आता हे वाटून घेते मिक्सरला. याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आल्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेत आणि मिरचीचे पण छोटे छोटे तुकडे टाकले, जेणेकरून हे पटकन बारीक होतं. आणि आता मी गार्डनवरून आल्यानंतर हे सगळं बनवते आणि एवढा झटपट स्वयंपाक माझा ह्याच कारणामुळे होतो की माझ्याकडे सगळी पूर्वतयारी केलेली असते. जसं की लसूण सोललेला असतो, मिरच्यांची देठं ऑलरेडी काढून ठेवलेल्या असतात, आलं अशा पद्धतीने एक छोट्या वाटीमध्ये समोर दिसेल अशा पद्धतीने तिथंच ठेवलेलं असतं, जेणेकरून वस्तू सापडायला पण जास्त वेळ लागत नाही आणि स्वयंपाक करायला पण जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे चला तर आता मी बनवून घेते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. या ठिकाणी बघू शकता मिरचीचे बारीक बारीक तुकडे केल्यामुळं एकदा फिरवलं तरी मिरची छान बारीक झालेली आहे. आलं, मिरची आणि लसूण. आता ही वाटलेली मिरची बाजूला ठेवून देते आणि त्याच्यानंतर इकडे लगेच कुकर थंड होत नाही, तेच लगेच इकडे बेसन पीठ काढून घेते. आणि बेसन पीठ देखील मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. ज्यावेळेस हा डबा खाली होतो बेसन पिठाचा त्यावेळेस परत लगेच याच्यामध्ये बेसन पीठ टाकून ठेवते, जेणेकरून काय होतं प्रत्येक वेळेस मोठ्या डब्याला हात लागत नाही आणि डबे खराब होत नाही. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने करते. आता तुम्ही म्हणाल घरात माणसं कमी आहेत म्हणून असं चालतं, असं काही नाही. किती पण माणसं असली तरी पण आपण जर व्यवस्थित गोष्टी आणि ट्रिकनी फॉलो केल्या ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. चला तर आता आमचा छोटा पॅकेट आलाय खाली. आता यशस्वी थांब बाळा. यांचे बाबा गेले तोंडात पाय धुवायला, पण ते येईपर्यंत थोडंफार करून ठेवते बेसिक तयारी. जेवायचं ना. सुरुवातीला इथं बेसन पीठ घेतलंय, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर इथे खायचा सोडा, त्याच्यानंतर आता पाणी. तर या ठिकाणी बघू शकता बेसन पिठात हात न बुडवता देखील अशा पद्धतीने छान आपल्याला बेसन पीठ कालवता येतं. तर इकडं आता बेसन पीठ झाले कालून. आता कोथिंबीर कट करून घेते आणि वरच्या आतलं सारण आहे त्याची फोडणी देऊन घेते. आपला अजून कुकर काय थंड झालेला नाहीये, पण कुकर थंड व्हायच्या आतमध्येच आपली एवढी सगळी तयारी झालेली असणार आहे. काही शिकवलं नाही. कोर कोर पेन्सिलची ग्रिप इतकी छान पकडते ना यशस्वी, काय कळत नाही काय लिहिती, पण चिरकुड्या सगळ्या मारून ठेवते नोटबुकवर, भिंतीवर. म्हणून आम्ही भिंतीला कलर दिला नाही, फाडलं. विहानला ग्रिप पकडायला शिकवायला लागलं आणि यशस्वी ॲटोमॅटिकली शिकली, कारण की दादाच्या हातात स्कूलवरून आल्यानंतर पेन्सिल असते, तो स्टडी करतो. मग त्याच्यासोबत बसून बसून तिला पण पेन्सिल पकडता यायला लागली. बाळा इथं लिही, इथं लिही. छान छान. इथं पकड, पुढं पकड जरा, इथं पकड.
ज्यावेळेस आपण तेल ओततो लगेच त्याच्यात मोहरी नाही टाकायची. ज्यावेळेस तेल छान कडकडीत तापतं त्याच्यानंतर मोहरी टाकायची, म्हणजे मग कडू कडू लागत नाही. आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहे, पण आता मी व्लॉग शूट करते आणि माझं रुटीन शेअर करते आणि मी कशा पद्धतीने कुठलं काम करते हे शेअर करते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगते. आता नेहमीप्रमाणे ज्यांना माहित आहे त्यांनी इग्नोर करा. तिकडे पाठीमागं यशस्वी रडते, तिचा आवाज इग्नोर करा, कारण की आता मी स्वयंपाक करते आणि तिला वाटतंय का आईने मला घ्यावं. कधी कधी चिडचिड करते ती. मोहरी थोडी जास्त घालायची आणि पूर्ण अशी तडतडू द्यायची, त्याच्यामुळे ना मग ती दाताखाली टचटच लागत नाही आणि कडू पण लागत नाही. त्याच्यानंतर जर जिरी आवडत असेल तर जिरी घालायची, नसेल आवडत तर इग्नोर करायची. आता मी गॅस बंद केलाय कारण तेल जास्त तापलंय. त्याच्यानंतर मिरची आहे ना, मिरची टाकायची. हे सगळं करताना जरा जपून करायचं. गॅस बंद केलाय. त्याच्यानंतर याच्यात घालायचे हळद. हळद घातल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर घालायची. आणि आता तुम्ही गॅस परत चालू करू शकता. फोडणी जळू नये म्हणून अशा पद्धतीने. त्यात पाहिजे असेल तर तेल पण जास्त घालू शकता अजून. आता ही जी फोडणी आहे प्रत्येकाच्या आवडी निवडीवरती आहे. आता आमच्या घरामध्ये विहांच्या बाबांना विहानला कशा पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने मी फोडणी दिलेली आहे. मस्त वास सुटलाय खमंग. कोथिंबीरची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे. मी विसरले, कढीपत्ता तुम्ही कोथिंबीर टाकायच्या आधीच टाकायचा आहे. तर मी आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता खरं तर आधी टाकायचा आहे, पण माझ्याकडून विसरून राहिलेला, कारण की मला विहानला बाळाला दोघांना बघून सगळी कामं करायची असतात. त्याच्यामुळं कधी कधी थोडंफार इकडं तिकडं होतं. गरमच आहे त्याच्यामुळं मग आता कुकर थंड व्हायची वाट बघूया. बाकीची बेसिक सगळी तयारी झालेली आहे. आणि आता मी तेल पण गरम करायला ठेवून देणार आहे लगेचच, कारण कुकर एक 5-10 मिनिटामध्ये थंड झाला ना म्हणजे लगेचच आपल्याला वडापाव बनवायला. इकडे बटाटे बघू शकता छान उकडलेले आहेत. चला तर आता बटाटे सोलून घेते आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी दाखवते, जेणेकरून त्याची ना गरम वाफ निघून जाईल आणि पटकन सोलता येतील. तोपर्यंत इकडे कढई लगेच तापायला ठेवली. आता याच्यात तेल टाकून घेते. इकडे आपलं बेसन पीठ पण रेडी आहे, बटाट्याचा मसाला पण रेडी आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर केलं ना खूप झटकीपट स्वयंपाक होतो. मला हे करायला ना हे बटाटेवडी बनवायला अजिबात वेळ लागला नाही, खूप पटकन माझा स्वयंपाक झाला. आता कढईमध्ये मी तेल ओतून घेतले, अजून थोडंसं टाकते. जास्त पण तेल ओतायचं नाही, कारण की मग नंतर ते खरकट तेल राहतं. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच तेल ओतून घ्यायचं. तेल इकडे तापते तोपर्यंत बटाटे सोलून घेते आणि बटाट्याची भाजी बनवून बटाटे वडे म्हणजे बटाटे वडे करण्यासाठी जे आपल्याला बेसिक तयारी लागते ती करून घेते. चला तर बटाटे सोलून झालेले आहे. तिकडे आपलं तेल पण गरम होतंय. चाळणी आपल्याला तशीच ठेवायची. आता हे अशा पद्धतीने छोटं भातवड्या घेतलाय, त्याच्या मदतीने मी हे बटाटे जास्त पण नाही बारीक करायचे, थोडेसे असे नॉर्मली वरून प्रेस करायचे. म्हणजे हे सगळं करताना कुठंच आपला हात आपल्याला भरवायला लागत नाही.
असतात ना, मग हाताने जर फोडलं तर परत हात वगैरे भाजण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं सुरुवातीला फक्त याने थोडंसं असं फोडून घ्यायचं आणि एक 5 मिनटं जाऊन द्यायची. म्हणजे यातली वाफ निघून गेली का मग आपण हाताने त्याला स्मॅश करू शकतो. तर आता ती जी फोडणी आहे ना, ती फोडणी मी याच्यामध्ये टाकून घेते. यातला जो मसाला आहे तो असा हाताने काढून घ्यायचा. आता फक्त याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. बाकी सगळं तर आपण टाकलेलं आहे. याच्यामध्ये हिंग पण टाकायचं आहे. मी हिंग वगैरे ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर केलं नाही. हिंग म्हणजे हिंग पावडर. आता हे गरम आहे, थोडंसं बाइंड करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर इथं झालेली आहे आपली बटाट्याची भाजी बनवून. आता मी त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेते. लगेच चपटे नाही करायचे, आधी गोळे बनवून घ्यायचे. इकडे यशस्वीला बटाटा वडा बनवण्यासाठी सेपरेट बटाटा ठेवलाय, कारण ती तिखट खाणार नाही. आणि विहानला आता जमतं, आम्ही जे तिखट खातो तेवढं तिखट, कारण आम्ही खाणार तर ती पण मागणार आणि मग तिला हे दिल्यानंतर तिखट लागणार. त्याच्यामुळे तिच्यासाठी इकडे सेपरेट ठेवलंय. आणि बाळामुळे मला हे खूप पटपट करायला लागतं, कारण की तिचा जर मूड खराब झाला तर मग ती कुणाचंच ऐकत नाही. स्वयंपाक पण मला करून देत नाही. त्याच्यामुळे एखादा पदार्थ जर बनवायला घेतला तर तो व्यवस्थित टाईम लावूनच मला कंप्लीट करायला लागतो. खूप वेळ पण किचनमध्ये थांबायला लागत नाही. स्वयंपाक जवळजवळ माझा झाला होता बाकीचा, पण वियांच्या बाबांना वडापाव खायची खूप इच्छा झाली होती. आज बाहेर पाऊस पडतोय, म्हटले मला वडापाव खायची इच्छा झाली, मग बनवते का. मग म्हटलं चला बनवूया. याला नंतर आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे. आता फक्त तात्पुरतं मी हे करून घेते. ज्यावेळेस आपण ही भाजी करतो ना त्यावेळेस थोडीशी टेस्ट करून बघायची, जेणेकरून आपल्याला समजतं त्यात मीठ वगैरे काय कमी झालंय का. नाहीतर मग परत एखादा वडा तळल्यानंतर मग आपण खाल्ल्यावर कळतं मीठ कमी झालं, मग परत हे मोडून परत आपल्याला त्याच्यात काय राहिलंय ते ऍड करायला लागतं. त्याच्यामुळं आधीच टेस्ट करायचं, जेणेकरून आपला नंतरचा टायमिंग वाचतो. आता एक हातात कॅमेरा आहे त्याच्यामुळं मग मला काय व्यवस्थित त्याला आकार देता नाही आला. मी परत आता मोबाईल बाजूला ठेवून हे व्यवस्थित करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. आता चला, तर अशा पद्धतीने हे बनवून झालेलं आहे. आता इकडं यशस्वी मॅडमचं पण वडे बनवून घेते. हात धुतलाय स्वच्छ, कारण तिखट हात नको तिच्या वड्यांना लागायला म्हणून. तर काय एवढं खाणार नाही, पण तरी पण नंतर मुलं रडतात एकमेकाचं बघून, त्याच्यापेक्षा आधीच बनवलेलं बरं. मिरच्या तोडून ठेवल्या त्याच्या कवळ्या कवळ्या. खरं तर लांबड्या मिरच्या पाहिजे होत्या पण त्या नव्हत्या, त्याच्यामुळे मग मी आता ह्याच मिरच्या घेतल्यात, पण एकदम कवळ्या कवळ्या घेतल्या. म्हणजे अशा जाड जाड मिरच्या नाही घेतल्या. ह्या जाड जाड मिरच्या आता मी याच्यात टाकून देते. आणि तू त्रास देता
जा बाळा जा किचन मधून. यशस्वी तिकडे जाऊन खा. किचन मध्ये नको बाबू, तोंडा उडल ना. नाही खात. खा. जाता झाल्यावर आवाज येते. मिरच्या टाकत शेवटी तळणार. खाईल ना. येतात का मला वडेपाव बनवता? बाहेर खाण्यापेक्षा असं घरी बनवून खाल्लं ना पोटभर खाता पण येतं आणि आपण स्वच्छता असते आपल्या घरात आणि स्वच्छतेमुळं मुलांना द्यायला पण रिस्क नसते. तेच जर आपण बाहेर वडापाव वगैरे खातो आपल्याला ते माहीत पण नसतं. म्हणजे सगळेच नाही, काही काही ठिकाणी खूप स्वच्छता वगैरे पण पाळतात, पण काही काही ठिकाणी आपल्याला सांगता नाही येणार का तिथं बटाटे वगैरे ताजेच उकडलेले आहेत का आदल्या दिवशीचे शिळे, चटणी ताजी तळलेली आहे की नाही. हो बाबा, ते बटाट्यासाठी नाही का मिरची वगैरे वाटतात ते एकदम वाटून ठेवतात ना. तसं आपण कसं घरी लगेच ताजं ताजं करून लगेच करतो ना. मग काय तू रोज हॉटेल सारखंच खातोय. फोटो बघ तुझा, तुझी तब्येत बघ किती छान झाली आता. हो चला आता बटाटे वडे तळून झालेले आहेत. धरा 1 मिनिट मोबाईल असा. आता आपल्याला तळायच्या आहेत मिरच्या, आणि मिरच्या तळताना काय करायचं, बटाटे वडे झाल्यानंतर गॅस बंद करायचा, मिरच्या घ्यायच्या, एक ताट घ्यायचा, असं कुठलंही चालेल. आता मी हेच घेते बटाट्याच्या भाजीचं, आणि मिरच्या त्यात टाकायच्या, त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे तोंडावर वगैरे उडत नाही. आणि नंतर 5 मिनिटांनी बघायचं मिरच्या तळल्यात का नाही, तर मिरच्याचं जळून कोळसावायचा. आणि ताट उघडताना तिकडच्या साईडने ताट उघडायचं जेणेकरून तोंडावरती मिरची फुटत नाही. बघू शकता मिरच्या किती छान तळल्यात. अजून 2 मिनिटं झाकण ठेवणार जेणेकरून मिरच्या छान तळतील, म्हणजे मिरची खाल्ल्यानंतर पण कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नाही. काय करूया वडापाव खायला. हो चला विहान चल. सगळं चला बसा. आता इकडं कमी तिखट असे 2 वडे बनवले. चला आता छान अशा मिरच्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता. त्याच्यावर मीठ टाकायचंय आणि आता वडापाव खायचंय. चला वडापाव खायला चला. वेण भाकरी पण खायची बरं का, नुसतंच वडापाव नाही खायचं, कळलं का. यशस्वी बस, तुला पण देते वडापाव. बस माझ्या यशस्वीच्या वडापाव इथं. कारल्याचा डबा राहिलाय वरती. खा खा, मी देते. खा खा, हा आमच्या यशस्वीचा कमी तिखट वडापाव. खा. कसं झालं दादा? धर धर. कसं झालं दादा वडापाव? छान. कसं झालं बाबा वडापाव? भाजी भाकरी पण खा बर का. कसा आहे विहान कटवडा? छान आहे. सगळं आवरून झालं, आता चाललो खाली एक राऊंड मारून येतो. शांत बस. किती खुश झालं माझं बाबा, किती खुश झालं. आता सगळं आवरलं, किचन वगैरे साफ केलं, आणि आता आम्ही चाललो राऊंड मारायला. राऊंड मारायला तुषा म्हणून आम्ही चाललो.
चला तुम्ही पण. कॅमेरा आहे तो. हा कुठं आलं माझं बाळ. आज पाऊस नाही आहे आणि म्हणून म्हटलं चला खाली राऊंड मारून येऊ. भरपूर खाल्लंय पण आज वडापाव वगैरे, त्याच्यामुळं म्हटलं एखादा राऊंड तर मारायलाच पाहिजे. त्याच्यामुळं आलो खाली. पावसामुळं खाली कोणच नाही आहे. आम्ही फक्त सोसायटीत आतमध्ये राऊंड मारणार आहे, कारण ह्या वेळेला बाहेर भीती वाटते. भीती वाटण्यापेक्षा पाऊस पण आला तर उगाच धावपळ होती पळायची. कुठं आलं माझं बाळ. कुठं आलं माझं बाळ. पाऊस पडून गेलाय, सगळं ओलं ओलं झालंय. गार्डनच्या लाईटी पण बंद झाल्यात. तर 10:30 वाजून गेलेत. विहान करतोय स्टडी. मग म्हटलं चला हिला खाली राऊंड मारून आणते, नाही तर ही त्याची पुस्तकं ओढत बसन, त्याला अभ्यास नाही करून द्यायची. आज 8च्या आरतीला मी येऊन गेलो, पण आरतीच्या वेळेस काही मी शूट नाही घेतलं. गार्डन बंद झालं बाबू, बंद झालं. राऊंड मारता मारता यशस्वी आता खांद्यावरती झोपली आहे, पण घरात गेल्यावर परत उठा. अरे बापरे, तू तर जागी. मला तर वाटलं झोपली. लबाड, मी बोलले तर लगेच उठली. मला वाटलं झोपली तू. मला वाटलं झोपली. मला वाटलं झोपली तू. दादा कुठे ग बाळा. दादा घरी आहे. आणि बाबा, बाबा कुठे. बाबा घरी आहेत बाबा. आता घरी जायचं तुला. जायचं घरी, जायचं. 2 राऊंड मारले आम्ही आणि आता आम्ही चाललो घरी. आता जायचं घरी. आता मॅडमला झोपवायला अजून अर्धा तास आहे ना. बोल तू, बोल बोल ना. आता झोपायचं बरं का घरी गेल्यावर. झोपशील ना. नाही झोपशील ना. झोपशील ना बाळा. मस्ती नाही करायची हा. दादानी पण झोपायचं आणि तू पण झोपायचं. ओके. बाय कर चांगला. बाय कर इकडे मोबाईलमध्ये. बाय कर. बघते कोण आहे का आजूबाजूला. कोणच नाही आजूबाजूला. राऊंड मारून आता आम्ही चाललो घरी. फोटो काढले तुझ्या. दादा काय करतो आवाज नाही करू. रात्रीचा आवाज नाही करू. चल दरवाजा लाव. लाव दरवाजा. दादाला सांगू ना आम्ही फिरायला येतो खाली.
कर अभ्यास कर. मला वाटलं झाला असेल तुझा अभ्यास. लाईट लावून अजून एक दिसते का?